हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपल्याला एक साडीवरचा मी जो मिशोवरून फॅब्रिक घेऊन शिवलेला आहे त्याच्यावरच आपल्याला वेअर करून मेकअप करून फोटोशूट करायचा आहे, थोडंसं मेकअप करायचं आहे. तर हाच तो वन पीस आहे जो मी स्टिच केलेला आहे आणि याच्यावरच आपल्याला फोटोशूट करायचा आहे. तर सर्वप्रथम मी अगोदर हा ड्रेस घालून येते, त्याच्यानंतर आपण मेकअप करू, हेअरस्टाईल करू आणि छान असे फोटो काढू. तर ह्यासाठी कंटिन्यूमध्ये राहा ब्लॉग बघायला आणि भेटूया पुन्हा छान. तर मी वन पीस वेअर करून आलेले आहे आणि आता आपल्याला मेकअप करायचा आहे. तर चला मग बसून मेकअप करूया, कारण उभा राहून करायला खूप वेळ लागेल आणि आपल्याला पाय वगैरे दुखायचं कारण कारण मेकअपला खूप वेळ लागतो. आपण काय मेकअप आर्टिस्ट नाहीत, आपण सिंपल मेकअप घरगुती करणार आहोत. तर हा मी स्टिच केलेला वन पीस होता, तुम्ही तर बघितला. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते मेकअपमध्ये माझ्याकडे काय काय आहे ते. सर्वप्रथम तर हे फाउंडेशन आहे माझ्याकडं, जे मी मिशोवरूनच घेतलं होतं थोडंसं फाउंडेशन. पण हां, 1 मिनटं माझ्या लक्षात न राहिलं, इथं प्रायमर अगोदर लावायचं आहे आपल्याला. तर प्रायमर पण मी हे घेतलेलं आहे बघा, 2 in 1 आहे प्रायमर. आणि ते प्रायमर थोडंसं अगोदर मेकअपच्या अगोदर लावून घ्यायचं आहे. आणि स्किन कलरसारखं असं व्हाईट असतं, त्याच्यामुळे ते दिसून पण येत नाही आणि त्वचा आपला मेकअप भरपूर वेळ टिकू शकतो, म्हणून प्रायमर हे लावलं जातं. आणि त्याच्यानंतर प्रायमर असं लावून घ्यायचं मस्त छान असं. तर माझ्याकडे इथे कुठलाच ब्रश नाही आहे. जो मेकअप करणार आहे मी सगळा तो हातानेच करणार आहे. सर्वप्रथम प्रायमर लावून घेतलं. आता जे मी फाउंडेशन घेतलेलं होतं, तर हे मिक्स आहे. तर हे सगळं मी फाउंडेशन वगैरे लावून घेते. थोडंसं टॅप 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 लावायचं, एकाच जागेवर लावायचं नाही आणि ब्लेंड करून घ्यायचं. खूप छान आहे हे फाउंडेशन, जास्त ओव्हर मेकअप पण वाटत नाही आणि खूप छान आहे. तर इथे मी असं छान असं मस्त मॅट करून फिनिश करून घेणार आहे त्याला. टॅप टॅप करून छान असं पुसून घ्यायचं. सगळीकडे सेम लागलं पाहिजे, आपण ही काळजी घेतली पाहिजे. कुठं डार्क नाही झाला पाहिजे. जिथं डार्क वाटते तिथं असं आपण कॉटनने ते काढू शकतो. आणि सगळीकडे एकसारखं आपण असं हे लावून घ्यायचं आहे, कारण हे तर जास्त लावलं तर मग मेकअप घाण दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला जास्त पण नाही लावायचं, नॉर्मल घ्यायचं आहे. मी फाउंडेशन तर तुम्ही बघितलं असेल मी किती घेतलेलं आहे. आणि खूप छान हे फाउंडेशन आहे, किती वेळ तुम्ही मेकअप करून राहू शकता, तुमचा मेकअप खराब होणार नाही, काय नाही काय नाही. तर हाच तो माझा मेकअप आहे. तर हे सगळे प्रॉडक्ट माझे मिशोचे आहेत, जे मी मिशोवरून घेतलेले. तर खूप छान असा हा बेस पण मी तयार केलेला आहे. तर टिकली पण इथं माझी पडून गेली. मग आता चला म्हणलं टिकलीचं जर काय लावायचंच आहे नंतर, म्हणून मग टिकली लावली नाही. आणि हा बेस मी सगळा अगोदर क्लीन करून घेतला, कारण मला ओव्हर मेकअप जास्त नाही आवडत. जास्त असं हायलाईट वगैरे केलेलं मेकअप जास्त नाही छान दिसत, कारण आपण कधीतरीच मेकअप करतो, त्याच्यामुळे आपल्याला छान नाही दिसत. त्याच्यानंतर इथे मी आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे, हे पण मिशोवरून घेतलेलं आहे. आणि आय शॅडो पॅलेटमधला हा 2 कलर मी घेणार आहे. आणि जे सर्वप्रथम मी अगोदर गुलाबी कलरचं ब्लश लावून घेते. तर इथून ब्लश मी थोडासाच लावणार आहे नॉर्मल, कारण जास्त ब्लश पण छान नाही दिसणार, जास्त ओव्हर मेकअप दिसेल, त्याच्यामुळे थोडंसं ब्लश घेतलेला आहे. तर तुम्हाला नसेल दिसत, पण हे पिंक कलरचं मी ब्लश थोडंसं लावून घेतलेलं आहे. आणि मला जास्त मेकअप येत नाही, पण मी नॉर्मली माझं स्वतःचं मेकअप मी करते, जे पार्लरमध्ये मी पैसे वायाला घालत नाही. तर माझं माझं प्रॉडक्ट मी घेते आणि नॉर्मली मेकअप मी घरी करते. तर आय शॅडो पॅलेटमधलं पण मी असाच वन पीसला शोभेल असंच डार्क ब्ल्यू कलर घेतलेला आहे लावायला. आणि हे पण मी जास्त नाही लावणार, थोडंसं नॉर्मल लावणार आहे. आणि स्किन कलरचं थोडंसं ते पण लावणार आहे त्याच्यावरून. तर बघू शकता, हे असे मी 2 आय शॅडो लावलेले आहेत. त्याच्यानंतर हे कॉम्पॅक्ट पावडर आहे MLAचं, हे पण मी मिशोवरून घेतलेलं आहे. हे पण खूप छान आहे. तर कॉम्पॅक्ट पण मी थोडंसं नॉर्मल लावणार आहे, जास्त नाही आवडत मला कॉम्पॅक्ट पण. त्याच्यानंतर आता आपल्याला सगळ्यात कठीण म्हणलं तर आयब्रोज आणि आयलाइनर लावणे. तर ते मला सगळ्यात जास्त मेकअपमध्ये कठीण वाटतं, कारण माझा हातच बसत नाही आणि आयलाइनरचा शेप माझ्याकडून जमत नाही. हे पण मी स्विस ब्युटीचं काजल आणि आयलाइनर 2 in 1 मी मिशोवरून घेतलेलं होतं. 250 काहीतरी रुपयाला मला वाटतं. तर तेच आहे माझ्याकडे.
तर मी अगोदर आयब्रोज फिल करून घेतल्या. आयब्रोज पण खूप छान अशा मी फिल केलेले आहेत. त्याच्यानंतर आता आयलाइनर आपल्याला लावायचं आहे. तर 2 इन 1 आयलाइनर आहे तेच मी लावणार आहे. तर सगळ्यात कठीण मी तुम्हाला सांगितलं ना, आयलाइनर लावणे माझ्यासाठी तरी. मला हातच वळत नाही आणि माझे डोळे सारखे लुक करतात आणि मग त्याच्यामुळे शेप येत नाही लवकर. तरी पण मी लावायचा प्रयत्न करणार आहे. कारण शिकले तरच आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे मी हे लावायचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामुळे बघा इकडचं तर काही झालंच नाही व्यवस्थित लागणं. मग या हाताचं होतं, पण पलीकडच्या हाताचं, डाव्या हाताचं जमत नाही. तर असं होतं, आपली स्वतःची स्वतःला लावायला येत नाही. दुसऱ्याचं असेल तर जमतं, पण स्वतःची स्वतःला जमत नाही. आयलाइनर लावायला खूप कठीण वाटतं. तर हे झालेलं आहे. तर आता मी हे काय करणार, हे पुसून परत मी दुसरं लावणार. जोपर्यंत जमत नाही मला तोपर्यंत मी प्रयत्न करणार आहे. तर बघूया आता किती वेळ ह्याच्यातच जातोय. कारण खूप कठीण काम आहे हे आयलाइनर लावणे. तर आयलाइनर लावून घेतलेलं हो बाय सारखं पुसतंही होतंय. पण काही लागेना गेलंय आयलाइनर. आता वैतागून पण मी तरी लावणारच आहे आयलाइनर. बघूया किती वेळ घेतंय ते. तर माझं इथं सारखं चाललंय पुसायचं, लावायचं. पण मी पण असं आहे ना, की जोपर्यंत मला जमत नाही तोपर्यंत मी लावीतच राहत असते. तर त्याच्यानंतर झालं बघा इथं आयलाइनर लावून. त्याच्यानंतर तेच मी काजळ म्हणून वापरलेलं आहे. तर काजळ पण मला डोळ्याला थोडंसं प्रश्न झाला, की लगेच माझ्या डोळ्यातून पाणी येतं. कारण नाजूक डोळे असल्यामुळे तसं होतं. तर मी इथं आल्हाद असं माझं डोळ्यातलं पाणी मी पुसून पण काढलेलं आहे. कारण आयलाइनर खराब होऊ नये म्हणून, काजळ वगैरे डोळे काळे होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर मी इथं मस्कारा घेतलेला आहे. तो पण मी Meeshoवरून घेतला होता आणि मस्कारा पण मी छान असा भरभरून इथं लावून घेणार आहे. मला ह्याच्यात सगळ्यात सोप्पा आवडतं लावायला मेकअपमध्ये तो म्हणजे मस्कारा. तर कोणाकोणाला काय मेकअपमध्ये लावायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर हे मी मॅटची लिपस्टिक लावलेली आहे. थोडीशी नॉर्मल, जास्त लिपस्टिक नाही. आणि आता मी हा मेकअप स्प्रे मारून घेतलेला आहे. हा पण मी Meeshoवरून ऑनलाईन मागवलेला होता. त्याच्यानंतर हे सगळं Meeshoचेच प्रॉडक्ट मी ऑनलाईन घेतलेले होते. तर आता मी कानातले आता आपल्याला ज्वेलरी घालायची आहे. तर हे कानातले मला वाटते सूट होते. म्हणून मग म्हणलं चला हे कानातले घालूया. कारण लाँग कानातले आता सध्या फॅशन निघालंय. म्हणून मग म्हणलं चला हे कानातलेच आपण सध्या वापरले पाहिजेत. त्याच्यानंतर हे कानातले वापरून झाल्याच्या नंतर आता मी गळ्यामध्ये हार चॉईस करत होते. आणि कानातल्याला मॅच होईन असाच मग मी हा हार काढलेला आहे ऑक्सिडाइज ज्वेलरीमधला. तर हा पण खूप सुंदर दिसतोय. तर हा मी हार आमच्या इथल्या रथामध्ये घेतलेला होता जत्रेमध्ये. खाली ₹100 हा मी घेतलेला होता. तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तर हेअरस्टाईल पण मी लगेच बनवायला घेतली. तर कशी हेअरस्टाईल करावा तेच काय समजेना आणि मेकअपमध्येच भरपूर वेळ गेल्यामुळे चला म्हटलं आपलं पोनीटेलच बांधूया. तर मग साधं सोपं मी पोनीटेलच बांधायला घेतलं. आणि कसा झाला मेकअप नक्की कमेंट करून सांगा. मला जमतोय का ते पण कमेंट करून सांगा. तर हे खूप सुंदर असं पोनीटेल मी पण बांधून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी पोनीटेलला टिकटॉक पिनाचं वापरलेले आहे. तर तुम्ही काय वापरता नक्की कमेंट करून सांगा. कारण मला ह्या ड्रेसवर मी जो बो बनवलेला आहे तो ह्याला लावायचा आहे. त्याच्यामुळं मी बो आपलं पोनीटेल बांधून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा पोनीटेल पण आलेला आहे. पण काय होतं, आपल्याला सवय नसते आणि केसांना पण वळण नसतं त्याच्यामुळे ते लवकर जमत नाही. आणि इथं पण मी थोडंसं हातानेच हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आता दाखवते तुम्हाला. तर हे सगळं झालेलं आहे. तर डोळ्यातून पाणी येतंय. तेच बघत होते मी, पुसत होते. तर हा मेकअप झालेला आहे आपला इथे डन. आणि आता आपल्याला फोटोशूट करायचा आहे. तर हीच ती क्लिप आहे जी मी ह्या ड्रेसवर बनवलेली होती. ती मी लावणार आहे आता. आणि कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. ड्रेस, पॉनीटेल बनवलेला आणि मेकअप पण जुळला का नाही न सांगा. तर मेन पॉईंट इथं आपल्याला टिकली लावायची राहिलेली आहे. तर असा कलर नाही माझ्याकडे म्हणून मग मी आता ही आयलाइनरचंच काळा टिपका म्हणून मी इथं लावणार आहे.
जुगाड बनवलेला आहे आपण. तर हां, ओके. आता कसा झाला मेकअप नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर कसा झाला आहे आपला हा ड्रेस, वन पीस आणि मेकअप नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.